नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। अयोध्येत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पडला पार। कोकणात सर्वत्र शोभायात्रा काढून रामभक्तांचा जल्लोष। उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 जाहीर। कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांची निवड। खेडमधील धाडसी पोलीस हवालदार संपत गीतेंचा वैभव खेडेकर रोहन विचारे यांच्याकडून सन्मान। बैलगाडा शर्यतीवेळी वाचवला होता चिमुरडीचा जीव। आणि रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदिती महोत्सवाला महिलांची अलोट गर्दी। कार्यक्रमाला अभिनेत्री तन्वी मुंडलेंची उपस्थिती। आता पाहूया सविस्तर वृत्त। अयोध्येत प्रभू श्रीरामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकाऱ्यांसह जय श्रीरामचा जयघोष केला। स्वतः ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी शेकडो रामभक्तांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते। लेकिन 14 साल का वनवास खत्म हुआ, 500 साल का वनवास खत्म हुआ। 500 साल से इंतजार था अयोध्या में राम मंदिर बने। करोड़ों राम भक्तों का सपना था, हमारे हिंदुत्व सम्राट बाबा साहब ठाकरे जी का सपना था अयोध्या में राम मंदिर बने, और आज वो सपना पूरा हुआ है। ऐसे देखा जाए तो करोड़ों राम भक्तों का और हमारे बाबा साहब ठाकरे जी का, ठाणे में हमारे आनंद जी के साथ का एक जो सपना था, जो कि जब कार सेवा हुई थी तभी आनंद जी के साथ के नेतृत्व में कार सेवा की गई थी, एक चांदी की ईंट अर्पण की गई थी। ये भी इतिहास लोगों को पता है। इसलिए अयोध्या और राम मंदिर ये हमारे लिए राजकीय विषय नहीं हो सकता, ये हमारे लिए अस्मिता का विषय है, श्रद्धा का विषय है, भक्ति का विषय है। और इसलिए आज आदरणीय प्रधानमंत्री जी को जितना भी धन्यवाद देवे उतना कम है, जो कि 500 साल का इंतजार, 500 साल का उन्होंने पूरा करके दिखाया है। कई लोग कहते थे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे। आदरणीय प्रधानमंत्री जी ने मंदिर भी बनवा दिया, तारीख भी बतला दी, और आज उसका लोकार्पण भी हुआ। आज ऐसा विलोभनीय दृश्य है, ये ऐतिहासिक दिन है, ये सोने के सुनहरे शब्दों में लिखा जाएगा, और इसलिए सभी लोगों ने इसमें शामिल होना चाहिए। महाराष्ट्र और अयोध्या का एक बहुत पुराना रिश्ता है। जब प्रभु रामचंद्र जी वनवास गए तब पहले पंचवटी गए नासिक में, और वहाँ से उनकी शुरुआत हुई। और आज राम मंदिर के लिए जितना भी टीकूट लग रहा है, सागवान लकड़ी वहाँ इस्तेमाल हो रही है, वो हमारे महाराष्ट्र से जा रही है। ये भी हमारे लिए बहुत भाग्य की बात है, और इसलिए महाराष्ट्र और अयोध्या एक बहुत बड़ा, एक अजीब सा गरीबी रिश्ता है। जब हम अयोध्या जाते हैं तब वहाँ एक अलग कंपन महसूस होता है, एक अलग वाइब्रेशन महसूस होता है, राम जी का अस्तित्व वहाँ पता चलता है। और इसीलिए आज का दिन हमारे पूरे देशवासियों के लिए बड़े गर्व का, फक्र का और अभिमान का दिन है। अयोध्येतील प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान येथे काल दुपारी श्री रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले। तसेच रामनामाचा जप आणि महाआरती देखील यावेळी करण्यात आली। यावेळी सुकिवली गावातील ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी, खेड येथील विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि शिक्षक, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य, महिला सहभागी झाल्या होत्या। या सर्वांनीच प्रभू श्रीराम यांच्या नावाचा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला।
अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न करण्यात आला। यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हरणे येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात रामभक्तांनी हा सोहळा साजरा केला। यावेळी हरणे परिसर हा भगवामय झालेला पाहायला मिळाला। रामभक्तांनी श्रीराम नामाचा जप करत यावेळी शोभायात्रा काढली। या रॅलीमध्ये परिसरातील नागरिकांनी मोठा सहभाग दर्शवला। सर्व रामभक्त रामनामाच्या जपामध्ये यावेळी तल्लीन झालेले पाहायला मिळाले। अयोध्येत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। देशभरातील मंदिर उत्सव उद्घाटन सोहळा पाहायला मिळत असताना राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा तसेच मिरवणुका काढल्या जात आहेत। रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये रामलल्लांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली, तर राजकीय पक्षांकडून महाड तालुक्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती रथ प्रति श्रीरामाच्या वेशभूषेत बच्चे कंपनीने भगवे फेटे घालून तरुण तरुणींसह हजारो नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। महत्त्वाचे म्हणजे आमदार भरत गोगावले यांनी या शोभायात्रेत जय श्रीराम या नावाने श्रीरामाचा झेंडा घेऊन ठेका धरला, नगारा वाजवण्याचा आनंद घेतला। तसेच ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप या देखील यावेळी उपस्थित होत्या। या शोभायात्रेमुळे महाड नगरी भगवामय झाली होती। यावेळी प्रभू श्रीरामांच्या घोषणांनी महाड नगरी दुमदुमून गेलेली पाहायला मिळाली। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात स्वामी समर्थ सेवा केंद्र वरसे येथे प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गुढी उभारण्यात आली। तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनी सामुदायिक श्रीराम रक्षा पठण, श्री हनुमान चालीसा, श्री राम मंत्र जप, श्री स्वामी समर्थ मंत्र जप अशी आध्यात्मिक सेवा करून प्रभू श्रीरामचंद्र चरणी प्रार्थनापूर्वक अक्षता समर्पित केल्या। रायगड जिल्ह्यातील बेणसे येथील हनुमान मंदिरात अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिर उद्घाटन आणि श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने महाआरती आणि श्रीरामाच्या जयघोषात भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी महाआरतीसाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती। झोतीरपाडा, शिहू, चोळेगांधे, कुहिरे, शेतजुई, बेणसेवाडी या ठिकाणी देखील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त शेकडोंच्या संख्येने डोक्यावर कलश घेऊन महिला या महाआरतीमध्ये सहभागी झाल्या होत्या। यावेळी महाप्रसाद देखील देण्यात आला। यावेळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषांनी मंदिर परिसर दणाणून गेला होता। तरुण तरुणी, अबालवृद्ध महिला सारेच अत्यंत भक्तिमय व आनंददायी वातावरणात तल्लीन झाले होते। या सोहळ्यानिमित्त बेणसे गावात सर्वत्र घरोघरी अंगणात रांगोळी तर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती। वाहनांवर, घरांवर भगवे झेंडे लावल्याने वातावरण भगवेमय झाले होते। अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा बाजारपेठेत काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा उत्साह शिगेला पोचलेला असल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी तालुक्यातील सर्व रामभक्त रामनामाच्या जपात तल्लीन झाले होते। तसेच तळा बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत रामभक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठ भगवीमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तळा बाजारपेठेत रामभक्तांकडून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रामभक्तांकडून बाजारपेठेतील रस्त्यांवर रांगोळी देखील काढण्यात आली होती। तसेच शोभायात्रेसाठी श्रीरामांच्या प्रतिमेसह आकर्षक गाडी सजवण्यात आली होती, ज्यामध्ये लहान मुलांनी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची वेशभूषा साकारली होती। सायंकाळी 4 वाजता शहरातील बळीच्या नाक्यापासून शोभायात्रेला सुरुवात झाली। या शोभायात्रेत रामभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या। तसेच हाती श्रीरामाचे भगवे ध्वज घेऊन डीजेच्या तालावर रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते। सायंकाळी 7च्या दरम्यान श्रीराम मंदिरात महाआरती झाल्यानंतर शोभायात्रेची सांगता करण्यात आली।
अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पेणमध्ये रवी पाटील यांच्या निधीतून 25-15 सेवा सुविधा या निधीतून रामसेतूची निर्मिती झाली। गेली 75 वर्ष झाली तरी दोन गावांना जोडणारा पूल नव्हता व पाण्यातून जावे लागत होते। या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून येण्या जाण्याचा मार्ग नव्हता। गावात जाण्यासाठी दुसऱ्या लांब मार्गाने जावे लागत असे। त्यानंतर आमदार रवी पाटील यांच्याकडे पुलाची मागणी करण्यात आली। रवी पाटील यांच्या निधीतून आता हा पूल बांधण्यात आला असून चांगल्या दिवसाचे औचित्य साधून या पुलाला रामसेतू असे नाव देण्यात आले। स्वर्गीय सुभाष पाटील यांचे स्वप्न होते की हा पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, त्यामुळे या पुलाला स्वर्गीय सुभाष पाटील यांचे नाव देण्यात आले। हा सेतू पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी ग्रामस्थ, महिला मंडळ, अंबिका क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू देखील उपस्थित होते। अयोध्येमध्ये श्रीरामाचा मंदिराचा जीर्णोद्धार तसेच प्राणप्रतिष्ठा स्थापना ह्या आनंदाच्या वातावरणात आमच्या गावामध्ये आज रविशेठ पाटील साहेब यांच्या 25-15 सेवा सुविधा निधीतून राम सेतूची निर्मिती झालेली आहे। आमच्या गावाची प्रामुख्याने मागणी होती रविशेठ पाटील साहेबांकडे की बरेच वर्षापासून येण्या जाण्याचा मार्ग नव्हता आम्हाला, म्हणजे आमचं गाव 2 विभागामध्ये विखुरलेलं आहे। मधून खूप मोठा नाला आहे। या नाल्यातून पावसाळी तसेच उन्हाळी कालव्याचं पाणी सुटल्यामुळे येण्या जाण्याची खूप मोठी अडचण होती। साहेबांकडे आम्ही महिला मंडळ तसेच आमचे सगळे ग्रामस्थांनी विनंती केली आणि साहेबांनी त्वरित निधी देऊन आज चांगला एक पूल इथे उभारण्यात आलेला आहे। त्याचं स्वप्न तमाम भारतीय बघत असताना मच्छिंद्रदादा मळेघर गावापासूनच राम राज्याची सुरुवात झाली अशी जर बोललं तर वावगं ठरणार नाही। कारण का आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून 15-25चा जो निधी आहे हा निधी वापरून आपले स्वर्गीय सुभाष शेठ काकांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आज मच्छिंद्रदादांच्या माध्यमातून इथे झालंय। काम पूर्ण झालंय, काम चांगलं झालंय, लोकांच्या मागणीनुसार झालंय, पण त्या कामाला सुद्धा आज प्रभू श्री रामांचं नाव देऊन तेवढं पावित्र्य इथे आणलंय आणि राम सेतू या पुलाला नाव दिलंय। त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते। आजपासून हा मार्ग आपल्यासाठी खुला झालाय। राम राज्याचा राम सेतू आमच्या मळेघर पासून सुरू झालाय। हेच रामराज्य, असंच रामराज्यातलं वैभव तमाम माझ्या पेण शहर असेल, पेण तालुका असेल, या जिल्ह्याला मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये रविवारी 21 जानेवारी रोजी हेदली या गावामध्ये राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा पार पडली। या स्पर्धेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमध्ये एका चिमुरडीसह 4 जण गंभीर जखमी झाले होते। यावेळी अत्यंत धाडसाने खेड पोलीस ठाण्यातील कर्तव्यावर असणारे संपत गीते या पोलीस हवालदारांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्या चिमुरडीला बैलगाडा शर्यतीच्या मैदानात धावत जाऊन तिला खांद्यावर पळत उपचारासाठी वाहनापर्यंत नेऊन मदत केली। या पोलीस हवालदार संपत गीते यांच्या धाडसाप्रती खेडचे माजी नगराध्यक्ष तसेच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर व लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला। या त्यांच्या धाडसाप्रती अभिमान व्यक्त केला। या प्रसंगी खेड शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते। विशेष म्हणजे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दरम्यान खेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये धाडसी हवालदार संपत गीते यांचा सन्मान करण्यात आला। उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 करता कोकण विभागातून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांची निवड यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिन 2024 या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 करता मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुकीतील सहभाग या उपक्रम राबवून मतदार यादी दुरुस्तीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी कोकण विभागातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड तसेच जीवन देसाई, मतदार नोंदणी अधिकारी 266 तथा उपविभागीय अधिकारी यांची देखील उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली आहे। तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी 2024 करिता कोकण विभागातून आकाश लिगाडे, मतदार नोंदणी अधिकारी 265 चिपळूण तथा उपविभागीय अधिकारी यांची निवड देखील करण्यात आली आहे।
अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला। यावेळी अयोध्या येथे मोठ्या आनंदमय वातावरणात हा उत्सव साजरा करत असताना देशात सर्वत्र यावेळी प्रभू श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। यावेळी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील इंदापूरकरांकडून देखील प्रभू श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा न भूतो न भविष्यती असा साजरा करण्यात आला। यावेळी इंदापूर शहरातील तसेच विभागातील वाडी वस्त्यांमधील बहुजन समाजातील नागरिक यावेळी हजारोंच्या संख्येने शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते। तसेच यावेळी इंदापूरकरांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून रथयात्रा काढून त्यामध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले बालभक्त राम, लक्ष्मण, सीता यांची भूमिका करत तसेच बॅनरवर श्रीरामांची प्रतिमा लावून भव्य दिव्य अशी वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजी करून ही शोभायात्रा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली। जय श्रीराम, जय जय श्रीराम, एकदम अलौकिक शोभायात्रा इंदापूरमध्ये झालेली आहे। भले आम्ही अयोध्येमध्ये नाही गेलो पण इंदापूरमध्ये एक अयोध्याच निर्माण झालेली आहे। एवढी सुंदर रथयात्रा झाली आहे आणि एवढे सुंदर सुंदर राम, सीता, लक्ष्मण बनलेले आहेत आणि सर्व रामप्रेमी इथे जमलेले आहेत। सर्व धर्माचे लोक इथे राम भक्त बनून आलेले आहेत। असा उत्सव खूप चांगल्या रीतीने आम्ही इंदापूरकर साजरा करीत आहोत। वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक एकत्र येऊन अगदी अयोध्येसारखा आम्ही कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात आम्हाला सगळ्यांनी सहभाग केलेला आहे। सगळ्या पक्षाचे वगैरे सगळे लोक एकत्र येऊन आम्ही इंदापूरकर चांगला श्रीरामाचा उत्सव साजरा करतो। जसं प्रत्यक्षामध्ये आपण इतिहासात शिकलो की रामाला फक्त 14 वर्ष वनवास आहे, परंतु आपण बघितलं तर हा 500 वर्षाचा वनवास संपून आज खऱ्या अर्थाने अयोध्यामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झालेली आहे। आज जसं ताईंनी सांगितलं त्यात जरी आम्ही मनाने शरीराने इकडे असलो तरी हृदय सगळं अयोध्येमध्ये आहे आणि आज इंदापूरच्या आणि आजूबाजूच्या तमाम 40 गावातले जे लोक आहेत ते इथे एकत्र जमले। 4-5 दिवसापासून इथे आता स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, रांगोळ्याच्या मोहिमा राबवण्यात आल्या आणि 3 वाजल्यापासून ही जी पालखी निघालेली आहे ही अतिशय भव्य दिव्य प्रमाणात आलेली आहे। त्यामुळे अतिशय सगळीजण सगळ्या जाती धर्माची लोक फक्त राम भक्त म्हणून इथे एकत्रित आलेली आहेत। अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। त्या निमित्ताने इंदापूर या शहरामध्ये भव्य दिव्य असा श्रीरामचंद्रांचा हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साकार करण्यात आला। यामध्ये इंदापूर परिसरातील सर्व गावांतील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला। सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व समाजाच्या लोकांनी, सर्व घटकातील लोक या शोभायात्रेमध्ये सहभाग घेऊन इंदापूरमध्ये पहिल्यांदाच असा हा अतिशय सुंदर असा धार्मिक सोहळा या ठिकाणी अतिशय आनंदात उत्साहात पार पडला। आजच्या या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सर्वांना मी या इंदापूर शहराच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व राम भक्तांचे या ठिकाणी आभार मानतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होऊया। रायगड जिल्ह्याची अयोध्या म्हणून ओळख असणाऱ्या पेण तालुक्यातील बळवली येथे प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला। मूर्तीपूजन, अभिषेक, भजन, कीर्तन, पालखी आदी विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते। तब्बल 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मस्थळी त्यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्याचे स्वप्न अखेर साकार झाले। हिंदुत्व विरोधी संघटनांनी जंग पछाडत मंदिर निर्माणाचा विरोध केला होता। त्यामुळे श्री रामलल्लांच्या मूर्तीला तब्बल 34 वर्ष तंबूमध्ये वास्तव्य करावे लागले होते। काल अयोध्येत श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली। ज्या कारसेवकांच्या रक्तावर, परिश्रमावर, संघर्षावर ही विजयी पताका डोलत आहे त्यांचे ऋण या जगात फेडणे तरी अशक्य नाही, पण त्यांच्या अनन्यसाधारण धाडसाचे कौतुक म्हणून श्री राम ग्रामस्थ मंडळ बळवलीतर्फे अयोध्या येथे गेलेल्या धर्मयोद्धा परिवार, रामसेवक व कारसेवकांचा सन्मान करण्यात आला। पेण तालुक्यातील असंख्य कारसेवकांनी 1993 साली अयोध्या येथे जाऊन राम मंदिर निर्माणासाठी संघर्ष केला होता। त्यातील अनेक कारसेवकांचा आयोजकांच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन राम मंदिराची प्रतिकृती देऊन देखील सन्मान करण्यात आला। प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येत श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या वतीने समाजसेवक संदीप भगत यांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाशीगाव, सानपाडा, सोनखार व जुईनगर या तिन्ही प्रभागात आनंदोत्सव म्हणून बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी जय श्रीरामाचा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता।
तसेच अनेक तरुण या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात ही बाईक रॅली काढण्यात आली. 500 वर्षानंतर इच्छा पूर्ण झालेला हा आनंद असल्याचे अनेक रामभक्तांनी यावेळी म्हटले. अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम मंदिर कळंबोली जीर्णोद्धार व प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सहपरिवाराने महाआरती केली. यावेळी रामभक्तांनी मोठ्या संख्येने महाआरतीचा आणि दर्शनाचा देखील लाभ घेतला. संपूर्ण कळंबोली परिसर रामाच्या आरतीने जयघोषाने दुमदुमून गेले होते. सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तो सोहळा इथे चालू आहे राम मंदिर जीर्णोद्धाराचा. तो आम्ही संकल्प केला होता 2 वर्षापूर्वी की राम मंदिर पुन्हा इथं उभारण्यात यावं, कारण की जुनं जे मंदिर आमचं 3 दशकापासून होतं त्याची कुठेतरी पडझड झाली होती आणि मूर्तीही खंडित झाल्या होत्या. तर आमच्या वाडवडिलांनी जे मंदिर बांधलं होतं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नवीन पिढीने पुन्हा एक संकल्प केला की येणाऱ्या आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श मिळावा आणि लोकांना हे समजावं की हिंदू झुकले नाही जागे आहेत आणि हिंदुत्व जागर आहेत आणि हे मंदिर पुन्हा एकदा उभारलं जाईल. आणि त्यासाठी आम्ही अथक परिश्रम करून मंदिर पुनर्बांधणी केली आणि जेणेकरून अयोध्येला ज्यांना जायला नाही भेटणार त्यांना आजच्या दिवशी आम्ही मुद्दाम हा योग घडवून आणला की अयोध्येचं राम मंदिर 500 वर्षानंतर बनतंय, तसंच आपल्या इथले राम मंदिर 30 वर्षानंतर पुन्हा एकदा बांधलं गेलं पाहिजे. आणि ते योग साधूनच आम्ही आजचा हा मुहूर्त काढला. त्या योगामुळे आम्हाला आजचे जे आमचे जीर्णोद्धारासाठी लाभलेले गुरुजी होते, गणेश गुरुजी, गगनगिरी मठातले बालयोगी गणेश गुरुजी, त्यासोबत आम्हाला महाआरतीसाठी पनवेल प्रशासक आयुक्त धनंजय देशमुख हेही लाभले होते. पण आजूबाजूच्या परिसरातील आमचे मित्रवर्ग, अबालवृद्ध, नगरसेवक, आमदार, खासदार जे काही होते ते सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो की आपण आम्हाला सहकार्य करता. पेणमध्ये प्रभू श्रीरामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांच्या मंदिरात सकाळपासूनच प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन, अभिषेक, भजन, कीर्तन तसेच संध्याकाळी संपूर्ण पेण शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीरामाच्या भव्य पालखी सोहळ्यात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण व कासाराळी आयोजित रामेश्वर मंदिर टिपेवरचा हनुमान मंदिर पासून ते श्रीराम मंदिर प्रभुआळी देवळात आरती करून रामभक्तांनी दर्शन घेतले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक येताच मुस्लिम समाज बांधवांनी पाणी तसेच थंडा वाटून श्रीरामाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच वाणी समाज, ईगल ग्रुप, नंदीमाळ नाका, गुजराती समाज, फणस डोगरी व पेण तालुक्यात व पेण परिसरातील ज्येष्ठ महिला, तरुण तरुणी व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले होते. टाळ मृदंगाच्या ठेकावर भजन गात, नाचत व डीजेच्या तालावर ठेका धरत जय श्रीराम गाण्यावर संपूर्ण पेण शहर दुमदुमून गेले होते. तसेच संपूर्ण पेण शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते. प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीत पेण शहरात शेकडो रामभक्तांनी सहभाग घेतला. मंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलन व स्वयंसहायता महिला सभागृहाचं शानदार उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वर्षभरातल्या विविध कार्यक्रमांच्या सत्कार मूर्तींचे सत्कार मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा अलिबाग पोयनाड कुसुंबळे ग्रामपंचायत येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते स्वयंसहायता महिला सभागृह व व्यापारी संकुलाचे कुसुंबळे ग्रामपंचायत येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा जगभरात साजरा होणार असल्याने गावामध्ये रथयात्रा व महिलांकरता हळदी कुंकवाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळेस कुसुंबळे गावामध्ये राजा केणी यांच्यामार्फत वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या सर्व सत्कार मूर्तींचे सत्कार मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत काशीराम खरसा पंचायतीची इमारत असेल याचं उद्घाटन आदरणीय तटकरे साहेब आणि आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी झालं आणि त्याच वेळेला या वास्तूचं भूमिपूजन झालं. मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करावासा वाटतो. आज मी महिला व बालविकास खात्याची मंत्री जरी असेल तरी माझ्याही आमदार निधीतून असं उत्कृष्ट सभागृह नाही आहे ज्या आमदार महोदयांच्या निधीतून आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. मी रसिकाताईंना खरं तर आत्ताच म्हणत होती की आपण
इथं किती प्रतिसाद मिळेल. तर मला सांगत होते की हे तसं बघायला गेलं तर या परिसरातलं मुख्य मार्केटच आहे. इथे वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे ग्रामपंचायतचं कार्यालय असल्यामुळे नागरिक तर येतच असतात, पण इतर वेळेला सुद्धा मुख्य ठिकाण असल्यामुळे मोठ्या पद्धतीने इथं प्रतिसाद हा निश्चितपणाने मिळेल. या ठिकाणी हे जे आता संकुल उभं केले ते खरंच महिलांचा अगदी म्हणजे आधी हृदयातून विचार केला आहे की बचत गट स्थापन करायचे, त्यांना अनुदान शासन देतं, पण त्या अनुदानानंतर दिल्यानंतर त्या महिलांनी काय व्यवसाय करायचा व व्यवसायाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तो व्यवसाय कुठे करायचा हा देखील या संकुलामध्ये विचार केलेला आहे. आणि खरंच सांगते, मगाशी राजाभाऊ एक वाक्य बोलून गेले, राजाभाऊ घाबरू नका. ही जी उपस्थिती आहे, आज या ठिकाणी समोर जी उपस्थिती आहे महिलांची, हीच तुमच्या कार्याची पावती आहे. आणि कुंडूस मतदारसंघामध्ये याच्या अगोदर नव्हतं, पण आता जर मी पाहिलं की कुंडूस मतदारसंघामध्ये सुंदर असं चित्र बदलत चाललेलं आहे. गावाच्या गावं आज पक्षप्रवेश करत असतात. मी बघितलं ही राजाभाऊ या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून ही सुरुवात खऱ्या अर्थाने शहापूर डेरणपासून झाली. मागच्या आमदारकीला आमदार साहेब उभे राहिले आणि नंदनच्या रूपाने त्यांच्या घरातच पहिला सुरू लागला आणि नंदनच्या रूपाने आपल्या कार्याची दखल घेत त्यांना प्रतिकार विरोध करत आपण या इथपर्यंत आलो. आणि खरंच सांगते राजाभाऊ, याच्या पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदेला नक्कीच ही जमलेली जनता जनार्दन तुमच्या पारड्यात नक्कीच विजयाचं माप देणार हे या ठिकाणी मी जाहीर करते. आज रायगड जिल्ह्याच्या रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन पार्किंग पटांगण येथे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा अष्टमी व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अदिती महोत्सव आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वरदा तटकरे, सिने अभिनेत्री तन्वी मुंडले, जिल्हा महिला सरचिटणीस रत्नप्रभा काफरे, तालुकाध्यक्ष प्रीतम पाटील आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतो. यंदाच्या वर्षी आम्ही प्रयत्न केला की आणखीन त्याला बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांनाही या निमित्ताने आपण याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं. काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. मला वाटते मगाशी आपल्या सेलिब्रिटी पण या ठिकाणी येऊन गेल्या आणि मला फोनवर सगळे सांगत होते. मला वाटलं सूत्रसंचालकांचं पण मी थोडं ऐकलं की सेलिब्रिटीसोबत फोटो काढण्याची सगळ्यांचीच इतकी गडबड चालू होती की शेवटी तिने पण मला फोन लावून सांगितलं की ताई, माझी तशी सकाळी सिरियलची शूटिंग आहे, तर मी इथून निघालं तर चालेल का? तर मी म्हटलं मला जर शक्य झालं असतं तर शेवटच्या माझ्या भगिनीचा फोटो होईपर्यंत मी जाऊच दिलं नसतं, पण शेवटी त्यांनाही शूटिंगसाठी पोचायचं होतं, त्यामुळे त्यांनाही निघावं लागलं. मी तुमच्या सगळ्याच जणींचे या निमित्ताने खूप आभार मानते. दरवर्षीप्रमाणे याही वेळेला आपण उदंड प्रतिसाद दिला. खरं तर अपेक्षेपेक्षा जास्ती या वेळेला तुमच्या सगळ्याच जणींचं आम्हाला सहकार्य मिळालं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा फक्त हळदी कुंकवापर्यंत मर्यादित न राहता आपल्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण म्हणून वर्षातील 12 महिने तुम्ही सगळ्याच जणी तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये असता. आमचा हा प्रयत्न असतो की हा एक दिवस आम्ही असा द्यावा जो तुम्हाला वर्षभर लक्षात राहील, एक आनंदाचा क्षण म्हणून लक्षात राहील. 365 दिवसातले असे किती दिवस असतात जे तुमच्या लक्षात राहत असतील. तुमचा वाढदिवस असेल, घरातल्यांचे वाढदिवस असतील, दिवाळी असेल, पाडवा असेल, इतके मोजके दिवस ठेवले तर बाकी उर्वरित दिवस कसे निघून जातात आपल्याला कळतही नाही. पण हा एक दिवस असा आहे की आम्ही दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. यासह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.